1942च्या आंदोलनापूर्वीपासून क्रांतिसिंह नाना पाटील हे आपल्या अमोघ वक्तृत्वानं सभा जिंकत होते. त्यांची अशीच एक सभा 1932ला देवराष्ट्र येथे झाली. देवराष्ट्राला श्रावण महिन्यातल्या शेवटच्या सोमवारी कुस्ती मैदान असायचं आणि या कुस्ती मैदानात नाना पाटील भाषण करायचे. ते भूमिगत असल्यामुळे त्याला पकडण्यासाठी पोलीस आले होते. पण नाना पाटलांनी ह्या मैदानामध्ये शेडू ठोकून शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय अशा घोषणा देऊन भाषणाला सुरुवात केली. आणि हे पोलीस आपलेच आहेत, देशी आहेत. आपण मेलो तर आपली आमटी तेच खाणार, ते मेले तर आपण त्यांची आमटी खाणार, असं नाना पाटील म्हणाले. पोलिसांना मला पकडायचा घास नाही, हिंमत नाही, अशा प्रकारची घोषणा करून शेड्यू डोकून नाना पाटील गर्दीत फल्लांगभर पळाले आणि घोड्यावरती बसून तिरंगा फडकावीत पोलिसांच्या समक्ष भूमिगत नाना पाटील पसार झाले.